नाशिक खबर न्यूज, जनतेचे हक्काचे व्यासपीठ। नाशिक महानगरपालिकेच्या उद्यान व वृक्ष प्राधिकरण विभागाच्या वतीने वसुंधरा दिनानिमित्त शहरात भव्य वृक्षारोपण मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला। यावेळी महापौर हिमगौरी आहेर आडके यांनी वृक्ष लागवड ही पर्यावरण संवर्धनासाठी अत्यंत महत्त्वाची असून हरित नाशिकचा संकल्प पूर्ण करण्यासाठी नागरिकांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन केले। लागवड केलेल्या वृक्षांचे संगोपन आणि संरक्षण करण्याची जबाबदारी ही सर्वांनी घ्यावी असे त्यांनी सांगितले। या उपक्रमात उपमहापौर विलास शिंदे यांनी शहरातील प्रत्येक प्रभागात किमान 1000 वृक्ष लागवडीचा संकल्प जाहीर करत नागरिकांना सहभागाचे आवाहन केले। वृक्षांचे जतन, पाणी पुरवठा आणि देखभाल यासाठी स्वतंत्र नियोजन करण्यात आले असल्याची माहितीही त्यांनी दिली। चुंचाळे पांजरपोळ परिसरात मनपाच्या वतीने तब्बल 7000 वृक्ष लागवडीचा महत्त्वाकांक्षी उपक्रम हाती घेण्यात आला असून त्याचा शुभारंभ मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करून करण्यात आला। यावेळी स्थायी समिती सभापती मच्छिंद्र सानप, अतिरिक्त आयुक्त अमित रंजन, नगरसेवक सुरेश पाटील, निवृत्ती इंगोले, किरण राजवाडे, नितीन दातीर, नगरसेविका किरण गामणे, उद्यान अधीक्षक विवेक भदाणे, विभागीय अधिकारी नानासाहेब साळवे तसेच उद्यान निरीक्षक प्रशांत परब, संजय गायकवाड, संतोष पाटील, दत्तू शिरसाट, उदय जोशी, बबन निवेकर, जिंबाऊ शिरसाट आदींसह मनपा पदाधिकारी, अधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। पांजरपोळ परिसरात यापूर्वी 450 खड्डे तयार करण्यात आले असून वसुंधरा दिनानिमित्त त्यामध्ये वृक्षारोपण करून उपक्रमाला प्रत्यक्ष सुरुवात करण्यात आली। या मोहिमेत कडुलिंब, पिंपळ, जांभूळ, बकुल यांसारख्या स्थानिक व पर्यावरणपूरक प्रजातींना प्राधान्य देण्यात आले आहे। पावसाळ्यापूर्वी टप्प्याटप्प्याने 7000 वृक्षांची लागवड पूर्ण करण्याचा उद्यान विभागाचा मानस असून लागवड झालेल्या वृक्षांचे संगोपन महापालिका व पांजरपोळ संस्थेकडून संयुक्तपणे करण्यात येणार असल्याची माहिती उद्यान अधीक्षक विवेक भदाणे यांनी दिली।